प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी बनवलेली आहे वाफवण्याची भाजी। आता भाज्यासुद्धा खूप महाग झालेल्या आहेत आणि त्याच्याच भाज्या खाऊनसुद्धा कंटाळा आलेला आहे। तर बनवा गावरान चवीची मस्त झणझणीत अशी वाफवण्याची भाजी। चव इतकी जबरदस्त की नॉनव्हेजही या भाजीपुढे फिके पडेल। तर चला पाहूया वाफवण्याची भाजी कशी बनवायची ते। तर सगळ्यात आधी आपल्याला वाफवडे बनवण्यासाठी मी चणा डाळ जी आहे एक लहान आकाराची वाटीभर चणा डाळ मी भिजत ठेवली होती एक 3 ते 4 तास। आता बघा ही डाळ छान भिजलेली आहे। आता मी ही स्वच्छ अगोदर धुवून घेते। तर पाहू शकता आता मी ही डाळ जी आहे ना स्वच्छ अगोदर मी धुवून घेतलेली आहे। व्यवस्थित मी 4 तास भिजवून घेतलेली आहे। आता मी ही घेतलेली आहे 1 चमचा जिरे, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 5 हिरव्या मिरच्या हे वाटण्यासाठी घेतलेलं आहे। तर चला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकूया लसूण, जिरे आणि हिरव्या मिरच्या आणि त्याच्यामध्ये आता थोडीशी चण्याची डाळ टाकूया आणि मिक्सरला छान याचं बारीक करून घेऊया। तर हे बघा आता मिक्सरला मी काय केलं आहे बारीक वाटून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण लसूण हिरवी मिरची टाकलेली असल्यामुळे काय होतं की याला अजून छान चव येते, म्हणून डाळ बारीक करताना त्याच्यामध्ये जिरे, लसूण आणि हिरवी मिरची टाकूनच बारीक करायचं। तर चला आता राहिलेली चण्याची डाळसुद्धा मी बारीक करून घेते। तर चला हे बघा आता मी हे बारीक करून घेतलेले आहे। पाणी जास्त घालावं लागत नाही, 1 चमचाभर पाणी पुरेसं होतं, कारण जास्त पातळ नाही करायचं, असं थोडंसं दाटसरच हवं, कारण याचे आपल्याला वडे पाडायचे आहेत। तर याच्यामध्ये आता टाकूया आपण अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा आपण घेतलेला आहे ओवा आणि आता टाकूया चवीनुसार मीठ। तर मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ। आता हे आपल्याला काय करायचं आहे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी मी कोथिंबीर टाकली आहे। तर चला आता हे मिक्स करून घेतलं की वाफवण्यासाठी हे तयार। आता हे मी बनवलेले आहे चणा डाळीचे वाफवडे, मुगाच्या डाळीचे सुद्धा वाफवडे बनवले जातात। तर आज आपण बनवलेले आहे चणा डाळीचे। तर चला आता हे मिक्स करून झालेलं आहे। आता याची आपल्याला काय करायचं आहे वडे बनवून घ्यायचे आहे भाजीसाठी। भाजीला काही नाही तर विचार कसला करताय, ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा। तर चला अगोदर पॅन चांगला तापवून घ्यायचा, मग त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि मग आता आपल्याला एक एक करून वडे बनवून घ्यायचे आहे। जसं आपण सांडगे बनवतो बघा उन्हाळ्यामध्ये, तसेच हे बनवलं जातं, फक्त सांडगे जे आहे ते छोटे छोटे असतात म्हणून त्याला आपण वडे म्हणतो आणि हा आपल्याला बनायचा वाफ वडा म्हणतात त्याला। हे थोडेसे साधारण असे मोठे मोठे असतात। तर हे बघा थोडंसं पीठ घेऊन थोडेसे असे मोठे मोठे पॅनवरती तोडून घ्यायचे आहे। आणि आता आपल्याला हे काय करायचं आहे की तोडून झाल्यानंतर आपण वाफेवरच हे शिजवून घेणार आहे स्लो गॅसवरती। हे लगेच इन्स्टंट आहे, म्हणजे एखाद्या वेळेस भाजीला काही नसलं आणि जेव्हा भाज्या महाग असतात आणि त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला तर मस्त गावरान चवीची झणझणीत आणि चमचमीत अगदी एक चपाती तुम्ही नेहमी जास्त खाईल की छान ही वाफवड्याची भाजी लागते। गावाकडे जेव्हा भाजीला काही नसतं तेव्हा ही भाजी हमखास बनवली जाते। तर चला आता ही वडी आपल्याला एक एक करून असे तोडून घ्यायचे आहे। आता हे वाफवडे जे आहे ते बघा असे थोडेसे मोठे असतात। असा एक गोळा घ्यायचा आणि अंगठ्याच्या सहाय्याने असा तोडून घ्यायचा आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला हे शिजवूनसुद्धा घ्यायचं आहे। तर हे बघा आता वडे तोडून झाले आहेत। थोडंसं मी टाकते वरतून तेल, कारण आपल्याला हे वाफेवर शिजवून घ्यायचे आहे। आणि गॅस स्लो करायचा आणि त्याच्यावरती काय करायचं एक झाकण ठेवायचं आणि 5 मिनटं असंच वाफेवरती शिजवून द्यायचं। तर चला आता झाकण काढून हे बघा पहा आता हे मला असे ना मध्ये मध्ये आपल्याला अशी पलटी करून घ्यायची, जेणेकरून दोन्हीकडनं वडे जे आहे ते व्यवस्थित शिजले गेले पाहिजे। तर हे बघा आता मी अशी पलटी करते, व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। एक लक्षात ठेवायचं की स्लो गॅसवर शिजवायचे, म्हणजे व्यवस्थित शिजतात, कच्चेसुद्धा राहत नाही आणि छान कुरकुरीत आपल्याला हे असेच शिजवून म्हणजे फ्राय करून घ्यायचे पॅनवरच। तर कोणी कोणी वाफवड्याची भाजी खाल्लेली आहे कमेंट करून नक्की सांगा। ही गावाकडे बनवली जाणारी भाजी आहे आणि चवसुद्धा एकदम छान लागते। तर चला आता हे वाफवडे असं आपण छान लालसर क्रिस्पी होईपर्यंत असे परतून घेऊया। थोडंसं मी तेल टाकते आणि पुन्हा याच्यावरती आपण झाकण ठेवूया। तर चला आता झाकण काढून पाहूया। वाफेवर शिजवून घ्यायचे, कारण मग पटकन आणि व्यवस्थित शिजतात, पोटात पण कच्चे राहत नाही। तर चला आता आपण झाकण नाही ठेवणार आहे, असंच काय करणार आहे परतून घेणार आहे छान लालसर होईपर्यंत। हे बघा जसं भाजत जाईल ना तसं कलर पण त्याचा चेंज होतो। असंच लालसर आपल्याला छान परतून घ्यायचे सगळे। तर पाहू शकता आपले वाफवडे जे आहे ना हे बघा छान आता क्रिस्पी झालेले आहे। भाजीसाठी हे वाफवडे तयार झालेले आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित याला भाजून घ्यायचे पॅनवरती किंवा तुम्ही तव्यावर सुद्धा घेऊ शकता। आता हे वाफवडे तयार आहे, आपण गॅस बंद करूया आणि असंच मी पॅनवर ठेवते।
आता आपल्या वाफवण्यासाठी रस्सा बनवायचा आहे, तर मी हे ऑलरेडी भाजून घेतलेलं आहे. तर मी काय केलं होतं, 2 मीडियम आकाराचे कांदे भाजून घेतलेले आहेत आणि अर्धी वाटीपेक्षा सुद्धा अर्धी वाटी खोबऱ्याचे काप भाजून घेतलेले आहे, आलं घेतलेलं, लसूण आणि कोथिंबीर. आता याचं आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरमध्ये भाजीचं वाटण करून घ्यायचं आहे भाजीसाठी. कारण काळ्या मसाल्यामध्ये जर वाफवाडा बनवला तर त्याची चव जबरदस्त लागते, म्हणूनच आपण काळ्या मसाल्याचं वाटण घेतलेलं आहे. तर चला त्याचं मी काय करते, वाटण करून घेते थोडंसं पाणी टाकून. तर हे बघा, आता मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर वाटण तयार आहे. तर चला आता आपण भाजीला फोडणी देऊया. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपण टाकूया साधारण 4 ते 5 चमचे तेल आणि तेल आता आपण गरम होऊन देऊया. आता फोडणी देताना मी काय करायचं, गॅसचा फ्लेम स्लो ठेवायचा, म्हणजे तरी पण छान येते आणि जळतही नाही. 1 चमचा टाकूया मोहरी, 1 चमचा जिरे, थोडीशी टाकते हिंग पावडर. आता जिरे मोहरी छान परतली की याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे मसाले. आता काळ्या मसाल्याची भाजी बनवतो ना तेव्हा घरगुतीच मसाले वापरा, म्हणजे भाजीसुद्धा छान होते. तर आता मी घेते लाल तिखट म्हणजे मिरची पावडर 1-1.5 चमचा आणि घरगुती आपला काळा मसाला 1-1.5 चमचा आणि आता टाकूया आपण अर्धा चमचा हळद पावडर. तुमच्याकडे घरगुती मसाला नसेल तर तुम्ही एव्हरेस्ट मसाला घेऊ शकता आणि किंवा कांदा मसालासुद्धा घेऊ शकता. आता आपलं हे वाटण जे बनवलेले आहे ते आपल्याला टाकून घ्यायचे कढईत आणि मसाला जो आहे आपण आता स्लोच गॅसवरती छान परतून घेणार आहे, तरी म्हणजे तेल सुटेपर्यंत. तुम्हाला सुद्धा वाफवड्याची भाजी आवडते का आणि तुम्ही खाल्ली का, कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत जर तुम्ही चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मस्त आपल्याला चमचमीत वाफवड्याची भाजी आज खायची आहे. तर छान असा आता हा मसाला आपण परतून घेऊया. ग्रेव्ही पण छान आली आहे. तर हे बघा, आता भाजीला तेल सुटलेलं आहे, मसाला जो आहे ना व्यवस्थित छान परतला गेलेला आहे. तर चला आता मसाला परतलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण टाकूया पाणी. आता मी इथं घेतलेलं आहे 2.5 ग्लास पाणी आणि हा रस्सा ना थोडासा पातळच ठेवायचा, कारण जे वडी आपण बनवलेले आहे ना ते चढायचे आहे. मग काय होतं की भाजी झाल्यानंतर थंड झाली की ती अजून दाटसर होते, त्यामुळे थोडासा रस्सा आहे बघा साधारण असा पातळच ठेवायचा. आता आपल्याला काय करायचं आहे, चवीनुसार टाकायचं आहे मीठ आणि आपल्याला याला रश्श्याला काय करायचे आहे, एक चांगली उकळी घ्यायची आहे. उकळी झाली की मग आपण जी बनवलेली वाफवडी आहे ते याच्यामध्ये टाकणार आहे. तर भाजीला उकळी येते तर हे बघा आपले हे जे वाफवडे बघा बनवून तयार झालेले आहे. मस्त आपण भाजून सुद्धा घेतलेले आहे आणि मी ना वाफवडे थोडेसे जास्तच बनवलेले आहे, कारण असे सुद्धा खायला छान लागतात. तर चला हे बघा, आता भाजीला अशी एक उकळी आली की मग काय करायचं की बनवलेले वाफवडे ह्या उकळीमध्ये सोडायचे आणि मग भाजी आपल्याला काय करायचं आहे की 15 मिनटं छान स्लो गॅसवर आटवून घ्यायचे आहे. तर चला आता थोडे थोडे करून आता याच्यामध्ये आपण टाकूया हे बनवलेले वाफवडे. आता याला वाफवडे म्हणतात कारण आपण हे वाफेवरती परतून घेतलेलं आहे आणि आपण जे उन्हाळ्यात वाळवण्यात बनवतो ते असतात सांडगे, त्याला आपण वडे म्हणतो. तर हे थोडेसे मी बाजूला ठेवलेले आहे. तर हे बघा, आता आपल्याला मस्त आता हा रस्सा पण थोडासा पातळ आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की स्लो गॅस करून याला आपण आटवून घेणार एक 15 मिनटं. तर चला ही वाफवड्याची भाजी आता आपण छान अशी आटवून घेऊया. मस्त दिसते आणि खायला पण तेवढीच जबरदस्त लागते. तर पाहू शकता आता आपली वाफवड्याची जी भाजी आहे ना तर ती खाण्यासाठी तयार झालेली आहे. हे बघा, आता मी ही भाकरीसोबत खाण्यासाठी बनवलेली आहे, त्यामुळे एकदम जास्त दाटसर पण नाही बनवलेली आहे. थोडासा असाच ठेवायचा रस्सा, कारण थंड झाल्यावरती काय होतं की वडे हे बेसनाचे असल्यामुळे ते पाणी आकसून घेतं आणि भाजी जास्त दाटसर होते. आता गॅस करूया बंद आणि हे बघा पाहू शकता मस्त चमचमीत आणि झणझणीत गावरान चवीची आपली वाफवड्याची भाजी छान अशी तयार आहे. तर भाज्या खूप महाग झाल्या तर एकदा नक्की ही भाजी ट्राय करून बघा, चवीला पण जबरदस्त लागते.